मुलांच्या ना भाज्या खाण्याचे खूप नखरे असतात, पण प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलाच्या पोटात सगळ्या भाज्या गेल्या पाहिजे. तर मग अशा पद्धतीचे मिक्स व्हेज कटलेट करून पहा. मुलं तर आवडीने खातीलच, शिवाय आपल्यासारखी आई असते ना ती पण खुश होईल. तर सगळ्यात पहिले मी पॅन गरम केला, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि एक हिरवी मिरची, म्हणजे आता ही जी हिरवी मिरची आहे ना ती अजिबात तिखट नाहीये, ती यामध्ये परतून घेतली. बारीक चिरलेला कांदा घातला. आता ह्याचं जे प्रमाण आहे ना ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये मी पाव चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. तर किचन किंग मसाला ना अवश्य घाला, अजिबात तो स्किप करू नका, कारण त्यामुळेच या कटलेटला मस्त अशी चव येते. चला आता हे मसाले आणि कांदा वगैरे सगळं छान परतून झाला आहे. यामध्ये आता मी घालते बारीक चिरलेली फरसबी, स्वीट कॉर्नचे दाणे आणि सध्या मटारचा सीझन आहे म्हणून थोडेसे हिरवे मटार देखील मी यामध्ये घातले आहेत. 2 चमचे किसलेलं बीट यामध्ये घालतीये. तुमच्याकडे ज्या कुठल्याही भाज्या घरामध्ये फ्रीजमध्ये अवेलेबल असतील ना त्या सगळ्या भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता. पण सगळ्या भाज्या म्हणजे वांगी, तोंडली अशा भाज्या घालायच्या नाहीत बरं का, नाहीतर तुम्ही त्या पण भाज्या घालाल. तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलंय. पुन्हा छान परतून घेऊया. तर यामध्ये तुम्ही सिमला मिरची, गाजर अशा भाज्या घालू शकता किंवा थोडंसं पनीर घातलं ना तरी देखील प्रोटीन रिच असे आपले हे छान कटलेट तयार होतील. एक 2 मिनिट मी ह्या भाज्यांना वाफ देऊन घेतली. सगळ्या भाज्या मी स्लो फ्लेमवरच परतून घेतल्यात बरं का, गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. आता भाज्या छान मऊ झालेल्या आहेत. थोड्याशा मी त्या पोटॅटो मॅशरने ह्याला मॅश करून घेते, म्हणजे जेव्हा आपण ह्याचे कटलेट बनवू ना तर कटलेटमधून या भाज्या बाहेर येणार नाहीत. आता यामध्ये मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत, ते मॅश करून घालतीये. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला हे कटलेट जर प्रोटीन रिच करायचे असतील ना तर या स्टेजला तुम्ही एक साधारण 100 ग्रॅम पनीर किसून देखील घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कटलेटला बाइंडिंग छान यावं म्हणून या स्टेजला तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता किंवा भाजलेलं बेसन पीठ घालू शकता. जर डाएटवर असाल तर ओट्सची पावडर देखील घालू शकता, किंवा यापैकी जर काही घालायचं नसेल किंवा घरात उपलब्ध नसेल तर तुम्ही बारीक रवा किंवा मग पोह्याची पावडर देखील घालू शकता. आता यामध्ये मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबिरीसोबतच तुम्ही कांदा पात देखील बारीक चिरून घालू शकता, म्हणजे हे कटलेट जे आहे ना ते आणखी जास्त पौष्टिक होतील. आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि एक साधारण चतकोर एवढा लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घेतला आहे. लिंबू घालायचं नसेल तर पुन्हा सांगते, आमचूर पावडर तुम्ही घातली तरी चालेल किंवा मग थोडासा तुम्ही चाट मसाला देखील यामध्ये घालू शकता. आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊया. कोमट झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर मगच आपल्याला ह्याचे कटलेट करून घ्यायचे आहेत. थोडंसं पसरून घेते म्हणजे मिश्रण जे आहे ते लवकर थंड होईल. साधारण हे थंड झालेलं आहे. आता आपल्या आवडीच्या शेपमध्ये ह्याचे मी कटलेट करून घेतले आहेत. इथे मी बारीक शेवया घेतलेल्या आहेत, भाजलेल्या नाही आहेत, या कच्च्याच आहेत. त्याचा थोडासा असा चुरा करून घेते. तर ह्या शेवयांचं कोटिंग आपल्याला कटलेटला करायचं आहे. खाताना एकदम छान क्रिस्पी असे हे कटलेट लागतात. सांगते, जर शेवया नसतील तर इथे तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा मग बारीक रवा देखील घेऊ शकता. कटलेट शेवयांमध्ये छान घोळवून घ्यायचं, सगळीकडून दाबून त्याला हे जे शेवया आहेत बारीक केलेल्या त्या लावून घ्यायच्या. आणि आता अशा पद्धतीने सगळे कटलेट आपण तयार करून घेऊयात. तर आता सगळे कटलेट तयार झालेले आहेत. लगेचच आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया. हे कटलेट शक्यतो तुम्ही डीप फ्राय करू नका बरं का. एक तर त्याचं कारण म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे तसं त्याला डीप फ्राय करायची गरज नाही आहे. कमी तेलामध्ये देखील पौष्टिक असा पदार्थ आपण हा तयार करू शकतो. तर इथे मी अगदी कमी तेलामध्ये हे सगळे कटलेट मस्त दोन्ही साईडनी फ्राय करून घेते. तर पहा झालेत की नाही मस्त क्रिस्पी असे हे मिक्स व्हेज कटलेट आपले तयार. तर तुम्ही देखील असे हे मिक्स व्हेज कटलेट नक्की करून पहा. खूप जास्त पौष्टिक आहेत, मुलांना देखील आवडतात. टोमॅटो केचपसोबत तुम्ही ह्याचा आस्वाद घेऊ शकता किंवा मग पुदिन्याची चटणी असते ना मस्त लिंबू पिळलेली, त्यासोबत देखील हे कटलेट खूप छान लागतात. आता पहा, मुलांच्या परीक्षा देखील जवळ आलेल्या आहेत, तर मुलांना सारखी भूक लागते. अशा वेळेस वेगळा पदार्थ काय करून द्यायचा असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर असे हे कटलेट नक्की ट्राय करा.